अन्नरस शोषण करायची जी पद्धत आहे ती जमिनीतून प्लस आपण पानाच्याद्वारे देतो आणि पटकन त्या गळतीला थांबवतं. गळती म्हणजे काय असतं तर फळं पिवळी होऊन गळणे. आता ही सगळं बघा, हे बघा ह्याच्यात बघा ही फळ पिवळं व्हायला लागले. ह्याला जर आता आपण 6BHG प्लॅनोफिक्स जर दिलं तर गळती थांबते. म्हणजे याच्यासोबत आपण CPPU सुद्धा दिलं. ह्या आंब्याचा देठ जाड झाला पाहिजे. आपण CPPU का देतो तर आंब्याचा देठ जाड करायचं त्याच्यामध्ये कुवत आहे. आणि प्लॅनोफिक्स म्हणजे NAA ही सुद्धा आपण 2 वेळा दिले. उशिरा द्यायचं असते. साधारण आता या आकाराचा आंबा झाल्यावर आपल्याला प्लॅनोफिक्स द्यायचं असतं. आणि यावर्षी मोहर गळती आणि करपा आणि नर फुलं जास्त असल्यामुळं फळं गळत असल्यामुळं आपण लवकरच प्लॅनोफिक्स दिले. या आकाराची फळं झाल्यावर आपण घेत असतो. त्याच्यासाठी आपण काय काय घेतो तर सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे झिंक, फेरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बोरान प्लस CPPU, GE, 6BE, प्लॅनोफिक्स अशा पद्धतीनं आपण त्याच्यावर स्प्रे करीत असतो. त्याच्यामुळं आंबा गळती थांबलेली आहे आणि खूप छान असा रिझल्ट मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कसा माझा व्हिडिओ वाटला त्याबद्दल मला प्रतिक्रिया द्या, कमेंट करा. आणि मी कळकळीनं हा व्हिडिओ काढतो त्याबद्दल एक शाबासकीसुद्धा द्या, लाईक करा. शेतकरी मित्रांनो, माझा नंबर आहे 96 23 25 38 73. तुम्ही जरूर मला फोन करून विचारू शकता. मला वेळ असेल त्यावेळेस तुम्हाला उत्तरं देतो. थँक्यू. आजचा आपला एवढाच विषय होता. आज येथेच आपण थांबू. पण आम्ही आत्तासुद्धा याची चिकाटी सोडलेली नाही. बरेच लोक म्हणत असतील एवढ्या आंब्याला फवारण्या असतात, एवढ्या फवारण्या कुठं असतात का. लोक काही म्हणू पण आपल्याला यश घेणं महत्त्वाचं असतं. शेतकरी मित्रांनो, ऑक्सिजनली यश मिळणं आणि मिळालंच पाहिजे. त्याच्यासाठी आपण झटलं पाहिजे. ऑक्सिजनली यश आणि त्याच्यातला सुवाद्वारा आपल्याला कळून घेणं ही एक यश फार महत्त्वाचं आहे. आपल्या फवारण्या हे अशाच चालू असतात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.